हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 20वा, ओवी क्रमांक 80. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अनंत जन्मांचे तप एक नाम हे दोन्ही बाजूने अर्थपूर्ण आहे. अनंत जन्म साधना करावी, अनेक प्रकारच्या साधना अनेक जन्म कराव्या, असंख्य जन्म अनेक साधना करून भरपूर महाकठोर तपश्चर्या करावी, तेव्हा कोठे शेवटी उमज येते की याला त्या एका हरिनामाची जोड द्यायला पाहिजे. या अनेक साधनांना, या अनेक जन्म करत असलेल्या साधनेला हरिनामस्मरणाची जोड द्यायला पाहिजे. तेव्हाच त्या साधनेला पूर्णत्व येईल. जोपर्यंत नामयोग साधना घडत नाही तोपर्यंत कोणतीही साधना ही अपूर्णच राहील. याचाच दुसऱ्या शब्दात अर्थ असा आहे की एक नामसाधना केली तर ती अनेक जन्म करत असलेल्या अनेकविध सर्व साधनांबरोबर आहे. एक नामस्मरण साधना करत असल्यास त्यात बाकी इतर सर्व साधना केल्यासारख्याच आहेत. कलशावर श्रीफळ जसे आवश्यक असते त्याचप्रमाणे कोणत्याही योग साधनेला नामसाधनेची जोड आवश्यक असते. अन्नात मीठ घातले की त्याची चव जशी बदलून जाते, मिठाने अन्नाची रुची कशी पूर्णत्वाला जाते, तद्वतच कोणत्याही योग साधनेला हरिनाम जपाची साधना जोडली की ती योग साधना कशी लगेच पूर्णत्वाला जाते. योग नमस्कार, योगासने, योग ऊर्जा क्रिया, प्राणायाम, ओंकार साधना आणि जप करत करत ध्यानधारणा असा योगाभ्यासाचा कार्यक्रम मी माझ्या योग साधना या पुस्तकात दिला आहे. पुढे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हेही दोन्ही बाजूने अर्थपूर्ण आहे. सर्व योग साधनांमध्ये हरिनामस्मरण हा सर्वात सुगम, समजण्यास, आचरण करण्यास सोपा मार्ग आहे. त्याचप्रमाणे जर हरिपाठ केला, परमात्म्याची नामस्मरण साधना केली तर इतर सर्व योग साधना करायला, उमजायला सुगम, सोप्या जातात. कारण नामस्मरणाने एक हरी जाणला की या विश्वात जाणण्यासारखे बाकी इतर शिल्लकच राहत नाही. हरिपाठ हा सर्वात सुगम मार्ग आहे. हरिपाठामुळे इतर सर्व साधन मार्ग सुलभ होतात. त्यामुळे शेवटी सार हेच की हरिनामस्मरणामुळे परमात्मा प्राप्ती सुगम होते. हरि ओम.